या खूप साऱ्या शुभेच्छा. आणि स्ट्राईक किरीनला आपण बघतोय गौरव गोसालकरला, नॉन स्ट्राईक किरीनला उभा आहे तो रोहित पाडगे आणि समोर आहे तो सनी घाडगे. मोरबे जीवन 11 मोरबे प्रथमतः नाणेफेकी जिंकून गोलंदाजी स्वीकारली आहे. मॅच ऑन. पहिलाच बॉल, चांगला बॉल बघायला मिळतोय गौरव गोसालकर साठी. आमच्या व्यासपीठावरती सहकार नगर टीमचा एक फलंदाज, अष्टपैलू कामगिरी करणारा फलंदाज आपण बघतो डेब्यू व्यासपीठावरती आहे. मी विक्रम पाटील यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण त्याचा सन्मान करावा. येत आहेत त्या गौरव गोसाळकरच्या बॅटमधून योगेश 11 सावरोली संघासाठी. आजच्या स्पर्धेमध्ये आपण बघतोय, आजच्या या पोलमध्ये एकापेक्षा एक चांगले संघ आणण्याचं काम मात्र या स्पर्धेच्या वतीने करण्यात आलंय. लोअर फुलटॉस बॉल मिड विकेटला, फिल्डर तिथे आहे, डाऊन द बॉल कॅच ड्रॉप. जीवनदान मात्र मिळतंय गौरव गोसाळकरला. एकने धावफलक पुढे जाईल, जाऊन पोहोचेल 5 धावा धावफलकावरती. 5 धावा धावफलकावरती येत आहेत. विनोदजी सुखदरे साहेब देखील आमच्या व्यासपीठावरती आहेत. मी विक्रम पाटील यांना विनंती करतो की आपण त्यांचा देखील सन्मान करावा. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये, डॉट बॉल बघायला मिळाला. एकूण धावा धावफलकावरती येत आहेत त्या 5. 4 चेंडू संपलेत. मागच्या मॅच मध्ये आपण बघितलं 50 धावा संख्येचा पाठलाग करू दिला नाही नारपोली संघाने. लोअर फुटॉस बॉल पुनश्च व्ही शेप मध्ये, वाडिश लॉंग ऑफला, फिल्डर तिथे नाही आहे, बॉल गेलाय सीमारेषेच्या पलीकडे. रोहित पाडगेचा हा उत्तुंग चौकार. गौरव घोसाळकरने एक चौकार मारला आणि तदनंतर आपण बघितलं तर रोहित पाडगे देखील चौकार मारतो. या 2 चौकाराच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचताय 9 या आकड्यावरती. परिवर्तन विकास आघाडी चषक प्रथमताच या विभागामध्ये इलेक्ट्रिक स्कूटी प्लेअर ऑफ द टुर्नामेंट साठी ठेवण्यात आली आहे. एक मोठं आयोजन अष्टविनायक मंडप डेकोरेटर्स. मगाशी योगेश डोळे यांनी सांगितलं की हे नाव नाही, आता हे आता ब्रँड बनलंय आणि ते आपल्या सगळ्या तालुक्यामध्ये हा नाव चर्चेचा विषय. आणि त्यांची स्पर्धा या दोन्ही तालुक्यामध्ये उंच शिखरावरती पोहोचली आहे. इथे स्विचिटचा चांगला फटका कव्हरच्या बाजूने, बॉल गेल्या सीमारेषेच्या पलीकडे. सलगचा दुसरा चौकार रोहित पाडगेच्या बॅटमधून. थँक्यू डीजे. चला टीम मीटिंग नको, मोरबे संघ टीम मीटिंग जास्त वेळ घेऊ नका. 15 मिनिटांमध्ये तुम्हाला 3 षटकं कंप्लीट करायचे, याकडे लक्ष असू द्या. कारण आज तुम्ही मोठमोठे संघ आहेत, प्रेक्षक देखील तुम्हाला बघण्यासाठी आले आहेत. तुमच्याकडे बघूनच हे सगळे संघ आपल्या संघाला बघत असतात. सो तुम्ही या गोष्टीचं काटेकोरपणे पालन करा. पहिले षटक संपले, धावफलक जाऊन पोहोचलाय ते एकूण 13 धावा धावफलकावरती. 3 चौकार आले,
ते सावरोली संघासाठी, योगेश 11 सावरोली संघासाठी आणि आता गोलंदाजीसाठी येतोय प्रथमेश राणे गोलंदाजीसाठी आलाय. हा ट्रॅकर बॉल शरीराचा वेध घेणारा बॉल बघायला मिळतोय. एक चौकार देखील बघायला मिळाला आपल्याला गौरव घुसळकरच्या बॅटमधून, परंतु या षटकामध्ये थोडासा चकला आहे. विचार करण्यास भाग पडले ते प्रथमेश राणेने. इनसाइड एज यष्टीरक्षक पोहोचते तिथे. एकच धाव मिळते या बॉलवरती. सावरोली संघाला 1 धाव फलक पुढे जात आहे 14 या आकड्यावरती. आज मोठ्या संख्येने प्रेक्षक वर्ग देखील उपस्थित आहेत. त्या सगळ्या प्रेक्षकांचं देखील आपण मनापासून स्वागत करू, कारण आज या लॉट्समध्ये भरपूर मोठमोठे संघ तुम्हाला बघायला मिळत आहेत. पनवेल, खालापूर या परिसरामध्ये, चौक परिसरामधले ऑन साईडला पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न, परंतु बॅटन बॉलचा संपर्क नाही आहे. रोहित पाडगेचा मला सगळा पहिला डॉट बॉल आहे, कारण 2 सलगचे चौकार त्याच्या बॅटमधून आले. दुसरा डॉट बॉल आहे. 8 वरती खेळतोय. 4 चेंडूचा सामना त्याने केलाय. चांगले बॅटिंग करतोय प्रथमेशचा बॉल मिड विकेटला. फिल्डर आहे डाऊन द बॉल. कॅच कंप्लीट असं वाटतंय आणि कॅच कंप्लीट देखील झाले. फलंदाज बाद. पहिला धक्का लागला योगेश 11 सावरोली संघाला. रोहित पाडगेच्या स्वरूपात रन मशीन बाद झाली आहे. 2 चौकार रोहितच्या बॅटमधून आले, परंतु जे एलिव्हेशन होतं ते मिळालंच नाही. स्वतःवरती नाराज आहे. फटका तर चांगलाच होता, परंतु आज मागच्या 2 रात्रीमध्ये आणि या रात्रीमध्ये जर आपण विचार केला तर बॉल ट्रॅव्हल होत नाही. ज्यावेळेस चेंडू हवेमध्ये मारला जातो आणि अशा परिस्थितीमध्ये सगळे कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट खेळावं लागेल सगळ्या संघांना. हा चेंडू खोलवर टप्प्याचा बॉल मिड विकेटच्या दिशेने. धीरज राणे तिथे आहे. चांगली फिल्डिंग करत असताना बघायला मिळते. 1 धाव फलक आता पुढे जाईल. आदित्य आला बॅटिंग करण्यासाठी आणि धाव फलक पोहोचलाय 15 या आकड्यावरती. मागच्या स्पर्धेमध्ये म्हणजे मागच्याच आठवड्यामध्ये रोहित पाडगे काय खेळला होता, गौरव घोसाळकर काय खेळला होता, आदित्य काय खेळला होता, त्या इनिंग्स आता आठवाव्या लागतील. हाफ ट्रॅकर बॉल शॉर्ट पुल करण्याचा प्रयत्न. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा आलाय. यस, तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात आली आहे. तिसरे पंच या लगेच. व्हाईट बॉल. रिव्ह्यू अनसक्सेसफुल. सो इथून पुढे रिव्ह्यू मिळणार नाही, याची नोंद घ्या मोरबे संघ. धावफलक पोहोचलाय 16 धावा धावफलकावरती. या परिसरामध्ये पहिल्यांदाच आपण बघतोय प्लेअर ऑफ द टुर्नामेंटसाठी जी इलेक्ट्रिक स्कूटी देण्यात आली आहे, ते आमचे उत्तम शेठ कोळंबे साहेब, रायगड जिल्हा परिषदेचे माजी सभापती.
ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, फटक्यामध्ये ताकद नव्हती, टायमिंग नव्हतं प्रॉपर. अलॉंग द कार्पेट फटका स्क्वेअर लेग मध्ये गेला आणि एकच धाव मिळते ती गौरवला आणि या एका धावसंख्येने धाव फलक जाऊन पोहोचतंय. ते एकूण 17 धावा धाव फलकावरती येत आहेत. 17 धावा या व्यासपीठावरती कलाभूषण, समाज योद्धा, राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्कार लाभलेले भारूड सम्राट आमचे सुधाकर भाऊ पाटील यांचं या ठिकाणी आगमन झालं. त्यांचं मी मनापासून स्वागत करतोय. सुनीलजी पाटील यांचं देखील या ठिकाणी आगमन झाले, त्यांचं देखील आम्ही स्वागत करतोय. थँक्यू डीजे. आणि या मंचकावरती या स्पर्धेमध्ये डॉक्टर सुनीलजी पाटील यांचं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महाराष्ट्र राज्य प्रदेश उपाध्यक्ष सन्माननीय सुनील भाऊ गोटेराम पाटील साहेबांचं या ठिकाणी शुभागमन झाले. त्यांचं आम्ही मनापासून हार्दिक स्वागत करतो या स्पर्धेमध्ये. इथे पाहुण्यांचं स्वागत केलंय विकेटने फलंदाज गौरव गोसालकर बाद. थँक्यू. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष आणि त्याचबरोबरीने खोपोली नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष सन्माननीय सुनील भाऊ पाटील साहेबांचे या ठिकाणी आगमन झाले. त्यांचं आम्ही मनापासून या परिवर्तन विकास आघाडी चषकामध्ये सहर्ष स्वागत करतोय. त्यांच्या बरोबरीने आलेल्या सगळ्या पदाधिकाऱ्यांचं, पाहुण्यांचं, सहकारी मित्रांचं देखील मनापासून या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत. बॅटिंगसाठी दाखल झालाय विनय. थोडीशी संकटामध्ये सापडली, कारण दोन आघाडीचे फलंदाज जे सलामीला आले होते, गौरव गोसालकर आणि रोहित पाडगे यांना बाद करण्यामध्ये यश आलंय. जीवन 11 मोरबे संघाला आदित्य आणि विनय ही जोडी मैदानामध्ये दाखल झाली आहे. चांगली गोलंदाजी करतोय प्रथमेशने, चांगला षटक टाकला. तर धीरज आलाय. खोलवर टप्प्याचा बॉल लॉंग ऑफच्या दिशेने थोडासा फंबल होत असताना, परंतु एकच धाव इथून मिळती आहे ती सावरोली संघाला आणि एका धावसंख्येने धाव फलक जाऊन पोहोचतंय 18 धावा धाव फलकावरती. परिवर्तन विकास आघाडी चषकाचे महत्वपूर्ण घटक, या आघाडीचे महत्वपूर्ण घटक सन्माननीय डॉक्टर सुनील भाऊ पाटील साहेब आमच्या मंचकावरती आहेत. आणि या साहेबांच्या माहितीसाठी या स्पर्धेमध्ये, या विभागामध्ये पहिल्यांदाच प्लेअर ऑफ द टुर्नामेंटसाठी इलेक्ट्रिक स्कूटी ठेवण्यात आली आहे. म्हणजे आपल्या एखाद्या ग्रामीण खेळाडूचं स्वप्न या स्पर्धेच्या निमित्तानं पूर्ण होताना दिसेल. या स्पर्धेमधून इतकं चांगलं आयोजन आहे आणि ते आम्हाला पुरस्कृत केलेत सन्माननीय उत्तम शेठ कोळंबे साहेबांनी. त्यांचं देखील मनापासून आपण आभार व्यक्त करूया. कालच्या रात्रीमध्ये आपण बघितलं या व्यासपीठावरती बाबूशेठ घारे आणि उत्तम शेठ कोळंबे साहेबांचं आगमन झालेलं होतं. काल आपण कुमारजी दिसले यांना देखील बघितले, सचिनजी कर्णुक यांना देखील बघितलं आणि आज आपण बघतोय डॉक्टर सुनीलजी पाटील साहेबांचं आगमन या स्पर्धेच्या निमित्तानं झालंय. त्यांचं देखील करूया आपण स्वागत. 4 धावा मिळतात आणि या 4 धावसंख्येने 23 धावा धाव फलकावरती येत आहेत. ही एक धावा मिळतील 4 आणि या 4 ने धाव फलक जाऊन पोहोचतंय 27 या आकड्यावरती.
आणि इथे कॅच देखील कंप्लीट होत असताना फलंदाज बाद होतोय. तो सावरुली संघाला आणखी एक धक्का मिळतोय या मॅच मध्ये. थँक्यू. या मंचकावरती आपण बघतोय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष सन्माननीय डॉक्टर सुनील जी पाटील साहेबांचं आगमन झाले. त्यांच्या बरोबरीने भरतजी पाटील साहेबांचं देखील या ठिकाणी आगमन झाले. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ज्येष्ठ नेते, त्याचबरोबर विद्यार्थी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष सन्माननीय प्रसादजी पाटील यांचं देखील मनापासून आपण स्वागत करू या स्पर्धेमध्ये. त्यांच्या बरोबरीने विनोदजी पिंगळे साहेबांचं देखील आगमन झालं, त्यांचं देखील आम्ही स्वागत करतोय. सागर कनोजिया साहेबांचं देखील मनापासून आम्ही स्वागत करतोय. राईल शेख साहेबांचं देखील मनापासून आम्ही स्वागत करतोय. प्रभाकरजी देशमुख यांचं देखील मनापासून आम्ही या स्पर्धेमध्ये स्वागत करतोय. आणि त्याचबरोबरीने अतुलजी नवळे यांचं देखील आम्ही मनापासून या स्पर्धेमध्ये स्वागत करतोय. आणि दीपक पाटील यांच्या सख्या मामाची ही टीम आहे, त्यांच्या गावातली ही टीम आहे मोरबे. त्यांना सपोर्ट करण्यासाठी, त्यांचा खेळ बघण्यासाठी ते देखील आले. त्यांचं देखील आम्ही सरसे स्वागत करतोय. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना तिसरं षटक संपलंय, धावफलक जाऊन पोहोचलंय. ते 27 धावा धावफलकावरती 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये. आणि शेवटच्या षटकाची जबाबदारी मात्र देण्यात आली आहे ती प्रज्वलच्या खांद्यावरती. प्रज्वल सज्ज होतोय शेवटच्या ओव्हरमध्ये. चांगला बॉल ऑन साईडला, फटक्यामध्ये ताकद नाहीये. धीरज तिथे आहे. 1 धाव मिळते. धावफलक 1 ने पुढे जाईल, जाऊन पोहोचेल 28 या आकड्यावरती. प्रीतम म्हात्रे समर्थक आपण बघतो संतोषबाई हातमोडे यांच्याकडून या स्पर्धेला शुभेच्छा आल्यात, त्यांचं देखील आम्ही मनापासून स्वागत करतो या स्पर्धेमध्ये. केटीसीच्या माध्यमातून ते स्पर्धा एन्जॉय करतात, त्यांचं देखील मनपूर्वक या स्पर्धेमध्ये स्वागत. गोकुलची कदम कट्टर शिवसैनिक यांचं देखील या ठिकाणी आगमन झालं, त्यांचं देखील आम्ही स्वागत करतोय. या पण व्यासपीठावरती आपलं सहर्ष स्वागत. 28 धावा. चांगला बॉल खोलात टाकला होता, परंतु एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर तिथे आहे. डाऊन द बॉल, कॅच कंप्लीट. आणखी एक धक्का लागलाय योगेश 11 सावरोली संघाला. बॅटिंग करण्यासाठी दाखल झाला मैदानावरती वैभव. कोणत्याही फलंदाजाने मोठमोठे फटके मारलेच नाही, एकही षटकार तुम्हाला बघायला मिळत नाही या डावाचा जर आपण विचार केला. कारण गौरवने 1 चौकार मारला, रोहितने 2 चौकार मारले, त्यानंतर विनयने 2 चौकार मारले. याचा अपवाद जर वगळला तर कोणत्याही फलंदाजाने चांगली कामगिरी केली नाही. आणि म्हणूनच की काय धाव फलक बघते आपण, 4थं षटक मार्गस्थ असताना 28 या आकड्यावरती पोहोचलाय. प्रज्वल लोअर फुल टॉस बॉल, फटका पुनश्च फसलाय. बॉल ट्रॅव्हल होत नाही आणि अशा परिस्थितीमध्ये एक्स्ट्रा कव्हरला थोडीशी मिसफिल्ड बघायला मिळाली. बॉल सीमारेषेच्या पलीकडे ट्रॅव्हल होतोय. 4 धावसंख्येसाठी चौकार. थँक्यू. 4 धावा येत आहेत या ओव्हरमध्ये आणि धावफलक जाऊन पोहोचताय 32 धावा धावफलकावरती. 32 धावा धावफलकावरती. 4 आघाडीचे फलंदाज बाद झालेत आणि या डावाला आता पुढे घेऊन जाण्याचं काम करतोय तो वैभव. प्रसादजी चौधरी साहेबांचं देखील आगमन झालंय, त्यांचं देखील आम्ही मनापासून स्वागत करतो. या पण व्यासपीठावरती आपलं देखील स्वागत. हा देखील चांगला फटका, परंतु लॉंगॉनच्या दिशेने फिल्डर तिथे आहे. 1 धाव मिळती आहे. दुसरीचा प्रयत्न आता सुरू झालाय आणि दुसरी धाव देखील कंप्लीट वेगाने कंप्लीट केली ती सावरोली संघाने. आणि तिसरीचा प्रयत्न आता सुरू केला आहे, परंतु तिसरी धाव इथून मिळणार नाहीये. 2च धावा मिळतात या बॉलवरती आणि या 2 धाव संख्येने 34 धावा धावफलकावरती येत आहेत.
थँक्यू. गौरव गेला बॅटिंग करण्यासाठी. शेवटचे काही चेंडू शिल्लक आहेत या 17 मधले, या षटकामधले. धावफलक पोचलंय ते 34 धावा. 3-4-5 अशी परिस्थिती सावरोली संघाची, योगेश 11 सावरोली संघाची. मागच्या स्पर्धेमध्ये काय कमालीचा खेळ त्यांचा राहिला, परंतु थोडंसं निराश केलं सगळ्या प्रेक्षकांना सावरोली संघाने आजच्या या रात्रीमध्ये. परंतु इम्प्रेसिव्ह कामगिरी ॲज अ बॉलिंग करत असताना मोरबी संघाची राहिली, परंतु हा बॉल मोठा फटका आलाय. फलंदाज विनयच्या बॅटमधून षटकार. थँक्यू. आदित्यच्या बॅटमधून हा षटकार आला आणि या धाव फलकावरती 6 पुढे जाऊन पोहोचेल. 40 धावा धाव फलकावरती. आता फाईट होऊ शकते ती सावरोली संघाची. 10 सरासरी राखण्यामध्ये यश आले. 40 धावा धाव फलकावरती. चांगला बॉल, वेगवान बॉल बघायला मिळाला आणि ते सत्र देखील संपतंय. ते पहिल्या षटका सत्राच्या समाप्तीनंतर धावफलक पोहोचले. ते 40 आणि 41 टार्गेट सेट केलंय ते जीवन 11 मोरबी संघासमोर. वरची खोपोली आणि धामोते आपण टॉस साठी रिपोर्ट करा लगेच. वरची खोपोली संघ आणि धामोते संघ आपण लगेचच नाणेफेकी करण्यासाठी संपर्क करा. कोणताही जास्तीचा वेळ तुम्ही घेऊ नका. बघा, मैदानाकडे येणारा जो रस्ता आहे तिथे ज्यांनी ज्यांनी बाईक पार्क केले, प्लीज आपण ती बाजूला काढा. तिथे वाहतुकीसाठी अडथळा निर्माण होतोय. 4 व्हीलर्स येत नाहीयेत आतमध्ये. सो ज्यांनी ज्यांनी बाईक पार्क केले प्लीज आपण बाजूला काढा. पाठीमागे भरपूर पार्किंग आहे, याची आपण नोंद घ्या. पाहुणे आमच्या मोठ्या संख्येने या व्यासपीठावरती आहेत, त्यांचा सन्मान आपण इथे करणार आहोत. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष सन्माननीय डॉक्टर सुनील भाऊ पाटील यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांच्या बरोबरीने सगळ्या पदाधिकाऱ्यांचं देखील आपण मनापासून स्वागत करतोय या व्यासपीठावरती. भरतभाई पाटील, प्रसादजी पाटील, विनोदजी पिंगळे, सागरजी कनोजिया, राहिल शेख, प्रभाकरजी देशमुख, अतुलजी नवळे, या सगळ्यांचं मनापासून आपण स्वागत करतोय. प्रसादजी पाटील यांच्याकडून पारितोषिक आहे. 4ही रात्रीमध्ये जर बॅनरला तुम्ही षटकार मारला तर 500चं कॅश प्राइज दिलं जाईल. 4ही रात्रीमध्ये हे पारितोषिक त्यांनी लावलंय. चला टॉस करण्यासाठी या. वरची खोपोली संघ आणि धामोते संघ आपण टॉस करण्यासाठी या. डीजे मोते संघ आपण टॉस करण्यासाठी त्वरित या. पाहुणे या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण हा टॉस करणार आहोत.
थँक्यू मयूरजी कांबळे सर. पहिल्या सत्रामध्ये त्यांचा आवाज तुम्ही ऐकला. ॲज अ कॉमेंटेटर खऱ्या अर्थानं या संपूर्ण ते स्पर्धेला लीड करतात. मनापासून खऱ्या अर्थानं त्यांचं धन्यवाद. अनेक स्पर्धा त्यांच्या माध्यमातून कव्हर केल्या जातात. अनेक नामांकित स्पर्धा त्याच्यामध्ये त्यांचा आवाज तुम्ही ऐकता. आणि आज खऱ्या अर्थानं आपण पाहता आपल्या गावची स्पर्धा या ठिकाणी ॲज अ कॉमेंटेटर लीड करत असताना एक चांगले समालोचक मराठीचे आपल्याला पाहायला मिळतात. जाऊया मॅचकडे, जिथे खऱ्या अर्थानं आपण पाहताय पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना योगेश 11 सावरुली टीमनं धाबा बनवलात. तर 40 आणि 41 धावसंख्येचं टार्गेट ठेवलं आहे ते जीवन 11 मोरबे टीमच्या अगेन्स्ट. सलामीचे 2 सलामीवीर धुरंधर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. धीरज आणि त्याच्या साथीनं आपण पाहताय समीर. धीरज आणि समीर हे सलामीचे 2 फलंदाज जीवन 11 मोरबे टीमच्या आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. 41 धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी जीवन 11 शिवतेज मोरबे आज संघ तुम्हाला 41 धावसंख्येचा पाठलाग करत असताना पाहायला मिळेल. स्टॅकिंग एंडवरती धीरज, नॉन स्ट्राइक एंडवरती आपण पाहताय सागर आणि गोलंदाजी मार्कवरती योगेश 11 सावरुली टीमकडनं पहिलं P1चं षटक घेऊन सागर. चेक. नितेशजी पाटील यांना विनंती आहे की आपण सुद्धा व्यासपीठावरती या. नितेशजी पाटील या आपण व्यासपीठावरती. एक चांगली मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. पहिली मॅच जिच्यामध्ये खऱ्या अर्थानं आपण पाहताय त्या 50 धावा त्या ठिकाणी बचाव केला होता त्या धावसंख्येचा. त्या धावसंख्येपर्यंत पोहोचू शकली नव्हती खऱ्या अर्थानं सिद्धी 11 कैरे टीम. आणि आता मात्र सेकंड मॅचमध्ये आपण पाहताय 41 धावसंख्येचा टार्गेट आहे. पहिला बॉल, हो पहिलाच बॉल ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. पंचांकडे लाऊड अपील होती आहे. इथे रनआउटची देखील संधी आहे, परंतु इथे जर पाहायला गेलं तर गोलंदाज रेडीच नव्हते. बरोबर थोडेसे पाठीमागे होते आणि तोपर्यंत लेग बायचे एक धाव इथून कंप्लीट झाली. बरोबर एस्टनच्या समोर जर का आले असते तर कदाचित ही विकेट्स इथून आपल्याला पाहायला मिळाली असती का, हा देखील प्रश्नचिन्ह सर्वांनाच पडून राहिला. परंतु त्या ठिकाणी रेडीच नव्हते. लेग बायची एक सिंगल आली आहे. सिंगलने अकाउंट ओपन झालाय. ते आता खऱ्या अर्थानं बॅटिंग करणाऱ्या चला वरची खोपोली आणि दामोदर टीमचे कर्णधार. हो यावेळी देखील आपण पाहताय शॉट ऑन पुल केलाय. व्यवस्थित टायमिंग नाहीये. डीप मध्ये बॉल आलाय. रोहित आहे त्या ठिकाणी चांगली फिडिंग पाहायला मिळते. तोपर्यंत इथून मिळेल ती फक्त सिंगल धाव. आता इथून खऱ्या अर्थानं प्लॅनिंग नुसार क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये अगदी आपल्याला दोन्ही टीमच्या माध्यमातून पाहायला मिळेल. कारण की 41 धावसंख्येचा बचाव करत असताना अगदी आपण पाहताय सागरनं मात्र पहिले जे 2 बॉल हाताळलेत अगदी जबरदस्त आपल्याला इथून पाहायला मिळालेत. आणि नेहमीच योगेश 11 सावरोली टीमसाठी एक चांगली कामगिरी आपल्या स्पेलमधनं त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाले. याच मैदानावरती आपण पाहिलंय. ओ यावेळी दूरवरून केलेत. गॅपमध्ये बॉलला ढकललाय. रोहित त्या ठिकाणी डीपमधनं बॉलला आतमध्ये ढकलतात. रिले फिडिंग पाहायला मिळते आहे. तोपर्यंत मिळतील इथून देखील 2 धावा. मोठा चेस होता खऱ्या अर्थानं आपण पाहताय. रोहित यांच्यासाठी बरोबर डीप मिड विकेटला उभे आहेत आणि तिथून जर पाहायला गेलं तर अगदी वाईडिश लॉंगॉनपर्यंत धावत गेले आणि तिथून बॉलला अडवतील. तोपर्यंत अगदी आपण पाहता 2 धावा इथून कंप्लीट झाल्यात. 2 धावा आल्यानंतर धाव फलक अगदी आपण पाहता जाऊन पोहोचेल ते मात्र 4 वरती. थोडंसं संयम आपल्याला पाहायला मिळतोय. हो यावेळी पुन्हा एकदा ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. व्यवस्थित ते टायमिंग पाहायला मिळतच नाहीये. आणखीन एक डॉट बॉल इथून आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी जर पाहायला गेलं तर पॉवर प्लेच्या षटकाचा तो खऱ्या अर्थानं पॉवरफुल समाचार घ्यायचा. परंतु इथे जर पाहायला गेलं तर ती गॅप शोधता येतच नाहीये. ती गॅप शोधावी लागेल. ते आता मात्र जीवन 11 मोरबे टीमला. चार धावा धाव फलक्यावरती आलात. जास्त वेळ घेऊच नका दोन्ही टीम. हो यावेळी समोर लॉंगॉन सीमा पार धावा मिळतील 6. ठोकलाय षटकार. थँक्यू धन्यवाद डीजे. धावा धाव फलक्यामध्ये आल्या त्या 10-41 धावसंख्येचा पाठलाग करत असताना 10 धावा धीरजच्या बाटमधून षटकार आपल्याला इथून पाहायला मिळतो. सॅकिंग एंडवरती आहे.
थोडंसं संयम घेतला. अगदी सुरुवातीला सागरला तो सन्मान दिला. त्याच्या विरोधामध्ये ती सिंगल डबल पाहायला मिळाली आणि जसा शेवटचा बॉल त्याच्या स्लॉटमध्ये आला त्याने अगदी त्याला पार्किंग प्लॉटमध्येच पाठवलं. शेवटच्या बॉलवरती षटकार आला आणि एकंदरीतच एक बॉल अजूनही बाकी आहे. 5 बॉलचा खेळ समाप्त झाला. धाव फलक्यावरती अगदी आपण पाहताय 10 आहेत. एक शेवटचा बॉल बाकी आहे. सागरच्या या षटकातील चांगले बॉल टाकले होते 4, परंतु 5व्या बॉलवरती तो षटकार पाहायला मिळाला. चला नेक्स्ट मॅचच्या टॉस साठी दोनही टीम आपल्याला स्विच इट केलाय. स्विच आहे, स्वीट आहे. बॉल सीमा पार. धावा मिळतील 4. चौकार. थँक्यू डीजे. चला नेक्स्ट मॅचचा टॉस. या लगेच टॉस साठी आपण दोन्ही टीमचे कॅप्टन दामोदे आणि त्यांच्या विरोधामध्ये वरची खोपोली. नेक्स्ट मॅच आणखीन एक चांगली पाहायला मिळेल. नेक्स्ट मॅच म्हटल्यानंतर अगदी आपण पाहता एक कर्जत विभागामधील एक नामवंत संघ आणि त्यांच्याच विरोधामध्ये याच विभागामधील खऱ्या अर्थानं एक नामवंत संघ आपल्याला एकमेकांच्या समूहामध्ये खेळताना पाहायला मिळेल. अर्थातच वरची खोपोली आणि त्यांच्या विरोधामध्ये दामोदे या दोन टीम मध्ये ती नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल. मी अगोदर देखील उल्लेख केला की या आजच्या रात्रीमध्ये ते सगळे सुपरस्टार्स आपल्याला एकमेकांच्या विरोधामध्ये खेळताना पाहायला मिळतील. आज सगळे नामांकित संघ खऱ्या अर्थाने या स्पर्धेच्या माध्यमातून तुम्हाला खेळताना पाहायला मिळतील. परिवर्तन विकास आघाडी चषक 2026च्या माध्यमातून आपण पाहता हे सगळे संघ तुम्हाला या जामरुकच्या मैदानावरती जामरुक क्रीडा नगरीमध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. सेकंड ओव्हरला सुरुवात होते. सेकंड ओव्हरमध्ये अगदी आपण पाहता हर्षद आपल्याला पाहायला मिळतील. एका ओव्हरमध्ये जर पाहायला गेलं तर धाबा आल्या त्या 14-41चा पाठला करायचे. शॉर्ट फाईन लेग मध्ये फिल्डर चांगली तोपर्यंत अगदी आपण पाहता एकच धाव पाहायला मिळते. रेडी होतं त्या ठिकाणी शॉर्ट फाईन लेगचे फिल्डर बरोबर बाटची कडा घेतली. वेगानं बॉल त्यांच्याकडे आला परंतु बॉलला स्टॉप केलं. फेकी देखील चांगली पाहायला मिळाली. एक धाव आली. एका धाव्यानं धावफलक जाऊन पोहोचले 15 धावा आतापर्यंत धावफलक्यामध्ये. एक चांगलं क्रिकेट क्वालिटी क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं आहे. ते म्हणजे जीवन 11 मोरबे टीमकडनं माहिती आहे परिस्थितीनुसार मैदानाच्या आतमध्ये क्रिकेट कशा पद्धतीने खेळावं हे दोनही बॅटरला माहिती आहे. कारण की इथून जर पाहायला गेलं तर 4 ओव्हरमध्ये 41 धावा बनवायच्या आहेत. मग एका षटकामध्ये एखाद 2 मोठे फटके हे जर का आले तर या धावसंख्येपर्यंत पोहोचू शकतो आणि तशी प्लॅनिंग आखून मैदानाच्या आतमध्ये क्रिकेट आता खेळलं जात आहे. हर्षदच्या पहिल्या बॉलवरती ती पहिली सिंगल इथून आपल्याला पाहायला मिळाली. पुन्हा एकदा हलक्या हातानं गॅपमध्ये ढकललाय. मोठाच्या फिल्डरसाठी धाबत आले. बॉल आता तो निसटला आणि बॉल अगदी आपण पाहताय बाउंड्री लाईनच्या अगदी जवळ बॉलला फील्ड केलं जात आहे. तोपर्यंत धाबा इथून मिळतील त्या म्हणजे 2 धाबा धाव फलक्यावरती आल्यात. 2 धाब्यानं 17 धाबा धाव फलक्यावरती आपण पाहताय. मिनिटनुसार क्रिकेट कशा पद्धतीने खेळलं जातं हे खऱ्या अर्थानं आपण पाहता या दोन्ही बॅटरकडनं आपल्याला पाहायला मिळतंय. एक चांगलं क्रिकेट पाहायला मिळतंय. शांत क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहताय रात्रीचं हे सत्र शांत वातावरण. बॅटची कडा एसटी रक्षक त्या ठिकाणी चुकी करतात. कॅच ड्रॉप. संधी निर्माण केली होती गोलंदाज हर्षदनं. त्या संधीचं सोनं करायला हवं होतं. एसटी रक्षक त्या ठिकाणी चुकी करतात. बॉल त्यांच्यापासून थोडासा दूर जरूर होता परंतु स्वतःला स्ट्रेच करत असताना बॉलला गॅदर करणं फार गरजेचं होतं आणि यावेळी यस्टनच्या मागे तुम्हाला रोहित पाहायला मिळतात आणि त्यांच्याकडूनच ही मोठी चुकी झाली आहे. कारण की अगदी जर पाहायला गेलं तर धीरजची ही विकेट आता खऱ्या अर्थानं फार महत्वाची आहे. इथे फटका गॅप मध्ये ढकललाय. बॉल सरळ चाललाय काऊ कॉर्नरला. 1 बाउन्स ओव्हर द रोप. चौकार. थँक्यू. धन्यवाद डीजे.
चौकार आला, चौकारानं धावसंख्या जाऊन पोहोचले ते अगदी आपण पाहताय 21, अजूनही 20 धावसंख्येची आवश्यकता आहे. 14 बॉल आणि 20 धावसंख्येची अजूनही आवश्यकता आहे. मॅच अजूनही संपलेली नाहीये. जर कदाचित अगोदरच्या बॉलवरती धीरजची कॅच कॅरी झाली असती तर कदाचित हा चौकार वाचला असता. कॅचेस विन द मॅचेस हे नेहमी सांगितलं जातं. तुम्हाला क्रिकेटमध्ये त्या कॅचेस तुम्हाला पकडाव्याच लागतात, कारण की एखाद्या टीमचा तो मोमेंटम चालू असतो, त्यावेळी त्या फलंदाजाला जीवदान मिळतं. मग जीवदान मिळाल्यानंतर तो तिथून आणखीन एक चांगली इनिंग त्याच्या बॅटमधून पाहायला मिळते, कारण की त्याच्यानंतर मात्र त्याचे प्रहारच पाहायला मिळतात. आणि आता जीवदानाचा पुरेपूर फायदाच उचलला आणि लगेच इथं टीम मीटिंग देखील बोलवण्यात आली आहे. धावसंख्या एकंदरीत धाव फलकावरती 21 आहे. 41 बनवायचं जीवन 11 मोरबे टीमला. चला, दोन्ही टीमचे कॅप्टन आता उपस्थित आहेत. वरची खोपोली आणि त्यांच्या विरोधामध्ये आपण पाहताय कल्पेश या. हो, स्विच इट केला पुनश्च एकदा. कव्हरच्या डोक्यावरून केला, डीप मध्ये बॉल चाललाय. दुसरा धाबेचा कॉल दिला जातो आणि दुसरी धाव देखील इथून कंप्लीट होईल. गुड रायनिंग बिटवीन विकेट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. चेक. सन्माननीय प्रसादजी कर्णुक साहेबांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते हा टॉस संपन्न करावा. प्रसादजी कर्णुक साहेबांना विनंती आहे की आपण हा टॉस करावा. इथून जर पाहायला गेलं तर आता 23 धावा धाव फलक्यावरती आल्यात. काय क्रिकेट खेळलं जात आहे मैदानाच्या आतमध्ये, शांत, अगदी डोक्यावरती बर्फ ठेवून क्रिकेट खेळलं जात आहे. हो, दांडी गुल, फर्निचर डिस्ट्रॉय, मिळाली आहे विकेट. सेलिब्रेशनच सांगून जात आहे ही विकेट किती महत्वाची होती. धीरजला इथून परतवला. तो मोमेंटम खऱ्या अर्थानं जर आपला टीम कडे फिरवायचा असेल तर मात्र धीरजची विकेट महत्वाची होती. ती कॅच ड्रॉप झाली होती, परंतु तरी देखील ती जिद्द सोडली नाही. त्याच्या विरोधामध्ये चौकार आला, परंतु त्यानं शेवटीला धीरजला इथून परत पाठवलाय. थँक्यू डीजे. वरची खोपोली संघाने टॉस जिंकून प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि धामोती संघाने बॅटिंगसाठी इन्व्हाइट करे नेक्स्ट मॅच मध्ये. आपण बघते पाहुण्यांची मांदियाळी या व्यासपीठावरती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष तथा खोपोली नगरपालिकेचे आमचे माजी नगराध्यक्ष सन्माननीय डॉक्टर सुनील भाऊ पाटील साहेब उपस्थित आहेत. त्यांच्या बरोबरीने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ज्येष्ठ नेते भरतभाई पाटील देखील उपस्थित आहेत. विद्यार्थी सेना जिल्हा अध्यक्ष सन्माननीय प्रसादजी कर्णुक साहेब उपस्थित आहेत. विनोदजी पिंगळे साहेब उपस्थित आहेत. सागरजी कणोजिया, राहिलजी शेख, प्रभाकरजी देशमुख, अतुलजी नवळे या सगळ्यांचं आम्ही मनापासून स्वागत या स्पर्धेमध्ये करतोय. खऱ्या अर्थाने परिवर्तन विकास आघाडी चषकाची जर तुम्ही चर्चा बघितली तर संपूर्ण कर्जत आणि खालापूर तालुक्यामध्ये आहे. त्याचं कारण आहे की या परिसरामध्ये पहिल्यांदाच प्लेअर ऑफ द टुर्नामेंटसाठी जी इलेक्ट्रिक स्कूटी आहे ती ठेवण्यात आली आहे आणि ती मला पुरस्कृत केली आहे सन्माननीय उत्तम शेठ कोळंबे साहेबांनी, रायगड जिल्हा परिषदेचे माजी सभापती. काल त्यांचं आगमन या व्यासपीठावरती झालं. काल बाबूशेठ घारे देखील उपस्थित होते, गटनेते रायगड जिल्हा परिषदेचे. फलंदाज या ठिकाणी आपण पाहता रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद झाले. मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत, त्याच्यामुळं थोडंसं लक्ष आमचं त्या ठिकाणी मान्यवरांकडे आले आणि त्यानंतर मात्र आता पुनश्च एकदा मैदानाकडे येऊया. आणि तिथे मात्र रनआउटची विकेट आली आहे. रनआउटची विकेट आल्यानंतर अगदी आपण पाहताय नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय चंदू राणे मैदानाच्या आतमध्ये 4थ्या क्रमांकावरती आलेत. 11 बॉल आणि आता 18 धावसंख्येची आवश्यकता आहे. 11 बॉल. प्रसादजी पाटील यांच्याकडून चंदू राणे यांच्या प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज. 11 बॉल 18 ची आवश्यकता. हो, पहिलाच बॉल अगदी गॅप मध्ये ढकललाय. फिल्डर आहेत त्या ठिकाणी. हो, दोनही फिल्डर कडनं चुकी झाली आहे. बॉल चाललाय सीमा पार. धावा मिळतील 4. चौकार.
चौकार आला, चौकारानं धावा. आता धाव फलक्यावरती आपल्याला पाहायला मिळतील 27. 10 बॉल 14 धावसंख्येची आवश्यकता आहे. ज्या चुका पहिल्या मॅच मध्ये फिल्डिंग करणाऱ्या टीमकडनं आपल्याला पाहायला मिळाल्या आणि त्या चुकानेच खऱ्या अर्थानं तो सामना देखील गमवावा लागला. आता तशाच चुका काहीशा आपल्याला योगेश 11 सावरुली टीमकडनं देखील होताना पाहायला मिळतात. जे फिल्डिंग डिपार्टमेंट तुमचं बचाव क्षेत्र आहे, जिथे तुम्ही फिल्डिंग डिपार्टमेंटमध्ये चांगली कामगिरी केली, त्या धावा जर का थांबवल्या तर मात्र या मॅच मध्ये तुमची पकड ती मजबूतच असेल. हो शॉर्ट बॉल, शॉर्ट टर्म पूल केला, फिल्डर आहेत, पकडली कॅच, वॉड कॅच. आणि इथून मात्र पुन्हा एकदा युटर्न दिलाय, मिळाली आहे विकेट. प्रथमेश इथून मात्र बाद झालेत आणि आता प्रतीक मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्यासाठी दाखल झालेत. रन्स येतात, धावा येतात, परंतु विकेट देखील इथून आपल्याला पाहायला मिळतात. मॅच जर पाहायला गेली तर अगदी दोन्हीकडे बॅलन्स आपल्याला पाहायला मिळते. आता इथून जर पाहायला गेलं तर येणारे 9 बॉल आणि 14 धावसंख्येची आवश्यकता आहे. चांगली गोलंदाजी करतात. तिसऱ्या ओव्हरमध्ये आपण पाहताय वैभव देखील एक चौकार आल्यानंतर मात्र ते फिल्डरकडनं चुकी झाली होती आणि त्याच्यानंतर मात्र ती विकेटच पाहायला मिळाली आहे. वैभव हो चांगला बॉल आउट साइड ऑफ स्टंप, परंतु जास्त बाहेर निघालाय. पंचांनी तो व्हाईट बॉल दिलाय. एक्स्ट्राची धाव आली आहे. एक्स्ट्राच्या धाब्यानं धावफलक जाऊन पोहोचला 28. येणारे 9 बॉल आता 13 धावसंख्येची आवश्यकता. एक्स्ट्राच्या धाबा, मिसफिल्डच्या धाबा या खऱ्या अर्थानं समीकरणामध्ये बऱ्याचशा हालचाल करताना पाहायला मिळतात. ते समीकरण पूर्णपणे बिघडवताना पाहायला मिळतात. येणारे आता आपण पाहताय 9 बॉलमध्ये 13 धावसंख्येची आवश्यकता आहे. जीवन 11 मोरबे टीमला बादची कडा घेतली. शॉर्ट टर्मला फिल्डर आहे, डायरेक्ट हिट झाली आहे आणि पंचांनी येते मात्र तिसऱ्या पंचांकडे तो डिसिजन सोपवला. अर्थातच सर आपला डिसिजन काय, आउट आहे का? चला चेक करूया. हरीश सर फलंदाज OUT आउट. काय जबरदस्त डायरेक्ट हिट केली आहे आणि ज्या वेळी डायरेक्ट हिट झाली आहे त्या वेळी अगदी आपण पाहताय काम तमामच झालंय आणि ते काम तमाम केलंय. आता यावेळी अगदी आपण पाहताय शॉर्ट थर्डमनचं फिल्डर त्या ठिकाणी आपल्याला लारा काय यशांचा अगदी निशाणा साधलाय. 28 धावा धावफलक्यावरती आहेत 9 बॉल मध्ये. सॉरी 8 बॉल आता 13 धावसंख्येची आवश्यकता. क्षणोक्षणी अगदी या मॅच पूर्णपणे चित्र बदलतंय, अगदी रंग बदलतंय. नेहमीच असं म्हटलं जातं अगदी गिरगिट सारखा रंग बदलणारा हा खेळ. हो यावेळी कडे कडे खेळण्याचा प्रयत्न, परंतु पंच सांगतात की व्हाईट बॉल आहे, जास्त बाहेर निघालाय आणि इथे मात्र फिल्डिंग करणाऱ्या टीमनं अगदी आपण पाहताय DRS ची मागणी केली आहे, रिव्ह्यू घेतला. पुन्हा एकदा टेक्निकल रूम मध्ये तो डिसिजन आपण पाहणार आहात KTC लाईव्हच्या माध्यमातून.
चलो इट्स अ व्हाईट बॉल. एक्स्ट्रा आली आहे. एक्स्ट्राच्या साह्यानं आपण पाहता धावफलक जाऊन पोहोचेल. 29 धावा धावफलकावरती आलात. 8 बॉल मध्ये आता 12 धावसंख्येची आवश्यकता आहे. म्हणजे जिथे चांगले बॉल देखील टाकले जातात, जिथे विकेट देखील मिळल्या जातात, तिथे आता गोलंदाज देखील चुकी करतोय. गोलंदाजानं देखील आपण पाहता अव्वंदरच्या साह्यानं त्या धावा खर्च केला. तुमच्याकडे धावा बचाव करण्यासाठी आता कमी उरल्यात आणि अशा परिस्थितीमध्ये तुम्ही वाईटच्या साह्यानं जे अव्वंतरच्या धावा देऊच शकत नाहीये. तुमच्याकडे टीम त्या आशेनं पाहतीये तुम्ही इथून मॅच बनवाल. हो पुन्हा एकदा आणखीन एक आपण पाहता आउटसाइड डी ऑफ स्टंप पडल्यानंतर बाहेर निघतोय. आणखीन एक वाईट बॉल इथून आपल्याला पाहायला मिळतो. जे दबाव खऱ्या अर्थानं आपण पाहताय वैभव या गोलंदाजांना केला होता तो दबाव आता पूर्णपणे आटवला जातोय. कारण की इथून जर पाहायला गेलं तर 3 वाईट बॉल आतापर्यंत त्यांनी टाकलेत. येणारे 8 बॉल आणि आता 11 धावसंख्येची आवश्यकता आहे. हो पुन्हा एकदा स्क्वेअर ऑफ द विकेट फटका केला. डीप मध्ये अलॉंग द कार्पेट बॉल निघाला. फिल्डर वेगानं धावत आलेत. तोपर्यंत अगदी आपण पाहताय सिंगल जाव इथून देखील पाहायला मिळतीये. एक सिंगल आली आहे. धावफलक जाऊन पोहोचेल ते मात्र 31 वरती. 7 बॉल आणि आता 10 धावसंख्येची आवश्यकता. मॅच सोडायला कोणताही संघ इथे रेडी नाही आहे. दोन्ही टीम मध्ये अगदी आपण पाहता ती चुरसच आपल्याला पाहायला मिळाली आहे. अगदी त्यांच्यामधली ती फाईट आपल्याला पाहायला मिळतीये. दोन्ही टीम अगदी जर पाहायला गेलं तर सुपरस्टार आहेत. इथून त्यांचा खेळ देखील तशा पद्धतीचा पाहायला मिळाला. हो चांगला बॉल इथून पाहायला मिळतोय. शेवटचा बॉल अगदी जर पाहायला गेला तर तो डॉट बॉल झाला आणि इथून आता येणारे 6 बॉल आणि धावा बनवायच्या आहेत त्या कंपल्सरी 10. 6 बॉल 10 धावसंख्येची आवश्यकता आहे. काय जबरदस्त मॅच पाहायला मिळतीये. परिवर्तन विकास आघाडी चषक 2026 मध्ये देखणं दर्जेदार नेटनेटकाचं आयोजन आपल्याला या संपूर्ण स्पर्धेमध्ये पाहायला मिळत आहे. आणि त्या स्पर्धेचा खऱ्या अर्थानं आपण पाहताय चर्चा या संपूर्ण रायगड ठाण्यामध्ये होताना आपल्याला पाहायला मिळतीये. एक नामांकित स्पर्धेच्या अगदी यादीमध्ये ही देखील स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल. चला फिल्डिंग लगेच लावून घ्या. वेळ करूच नका. शेवटच्या षटके 6 बॉलमध्ये 10 धावसंख्येची आवश्यकता आहे. अगदी जर पाहायला गेलं तर पहिल्या 2 ओव्हरमध्ये असं वाटलं होतं की कुठेतरी तिसऱ्या ओव्हरमध्ये मॅच फिनिश होते की काय, परंतु त्याच वेळी वैभव नाव त्या ठिकाणी गोलंदाजी मार्कवरती आलं आणि त्यानं पुन्हा एकदा या मॅचमध्ये कमबॅक केलं. एक विकेट त्यानं घेतली आणि त्याच्यानंतर एक रनआउटची देखील विकेट आली. तिथून मात्र या मॅचला कलाटणी मिळाली आहे. 6 बॉल 10 धावसंख्येची आवश्यकता. शेवटचे निर्णायक अंतिम 6 बॉल 10 धावसंख्येची आवश्यकता आहे. सॅकिंग एंडवरती आपण पाहताय फलंदाज आपल्याला इथून पाहायला मिळतील. शुभम ऑन स्ट्राईक आहेत. नॉट स्ट्राईक एंडवरती प्रतीक आहेत. शेवटचं षटक प्रेम. हो प्रेमचा पहिला बॉल ऑन साईडला खेळून काढलाय. फिल्डर त्या ठिकाणी अगदी आपण पाहताय डीप मध्ये प्रयत्न करतायत. 2 धाबा तर इथून सहज मिळतील. 2 धाबा आल्यानंतर धावफलक अगदी आपण पाहता आता जाऊन पोहोचेल ते मात्र 33. 5 बॉल 8 धावसंख्येची आवश्यकता आहे. काय जबरदस्त मॅच पाहायला मिळतीये. अगदी सांगूच शकत नाहीये ही मॅच कोणाकडे जाईल. प्रत्येक बॉलवरती अगदी आपण पाहताय रंग बदलतात. प्रत्येक बॉलवरती हालचाली होताना पाहायला मिळतात. कधी अगदी जर पाहायला गेलं तर योगेश 11 सावरुली टीमकडे निघतीये, तर कधी अचानकपणे ती मात्र जीवन 11 मोरबे टीमकडे होताना पाहायला मिळतीये. येणारे 5 बॉल आणि आता 8 धावसंख्येची आवश्यकता आहे. ह्या 8 धाबा तुम्हाला 5 बॉलमध्ये इथून चेस करायच्याच आहेत. कारण की स्पर्धेचा नियमच आहे कंपल्सरी ड्रेसिंग आणि कंपल्सरी चेसिंग. चला टीम मीटिंग करू नका प्लीज. आयोजकांकडून तुम्हाला सातत्याने या सूचना केल्या जातात. शेवटचे 5 बॉल 8 धावसंख्येची आवश्यकता. शेवटचे षटक प्रेम. पहिल्या बॉलवरती दुहेरी धाव आली आहे. फलंदाज अगदी आपण पाहताय शुभम यांच्या बॅटमधून. हो इथे देखील फटका चांगला गॅपमध्ये ढकललाय. फिल्डर आले त्या ठिकाणी चांगली फिल्डिंग. एक तर कंप्लीट झाली. दुसरीचा प्रयत्न होणारच नाहीये. एकच जाब इथून आपल्याला पाहायला मिळतंय. काय आता फिल्डिंग पाहायला मिळते डीप मध्ये. एक धाव आली आहे. एका धाब्यानं धावफलक आता जाऊन पोहोचेल
34. 4 बॉल आणि आता 6 धावसंख्येची आवश्यकता आहे. 7-7. 4 बॉल 7. हो बॅटची कडा अगदी आपण पाहताय पाठीमागे बॉल निघालाय. फिल्डर आहे त्या ठिकाणी देखील आपण पाहताय. तोपर्यंत आणखीन एक सिंगल जाव पाहायला मिळतीये. एक सिंगल आली आहे. सिंगलने धावफलक जाऊन पोहोचलाय 35 वरती. आता येणारे बॉल शिल्लक आहेत 3 आणि धाबा बनवायचे आहेत त्या म्हणजे 6. म्हणजे प्रत्येक बॉल वरती तुम्हाला दुहेरी धाव इथून बनवायची आहे. 3 बॉल 6 ची आवश्यकता. हो इथे फटका चांगला केला. एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून केला. डीप मध्ये बॉल चाललाय फिल्डर कडनं. त्या ठिकाणी अगदी आपण पाहता पुढे निघाले होते परंतु स्वतःला ऍडजस्ट केलं आणि इथून चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. 2 धाबा इथून आपल्याला पाहायला मिळतात. 2 धाबा आल्यानंतर धावफलक आता जाऊन पोहोचेल ते अगदी आपण पाहता 37 वरती. 37 धाबा धावफलकावरती. 2 बॉल मध्ये 4 धावसंख्येची आवश्यकता आहे. प्रत्येक बॉल वरती दुहेरी धावसंख्येची आवश्यकता असताना इथून मात्र पहिल्या बॉल वरती तर दुहेरी आली आहे. आता 2 बॉल मध्ये 4 धावसंख्येची आवश्यकता आहे. एक चांगली मॅच पाहायला मिळते आहे. हाय व्होल्टेज रामा मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहताय. प्रेक्षकांना हवी असणारी मॅच ती मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळते. सगळे प्रेक्षक अगदी आपण पाहताय आता सीमारेषा लगत आपल्याला पाहायला मिळतात. या मॅचचा थरार पाहण्यासाठी, या मॅचची रंगत पाहण्यासाठी शेवटचे 2 बॉल 4 धावसंख्येची आवश्यकता हाय व्होल्टेज रामा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. एक चांगली फाईट, बिग फाईट इथून आपल्याला पाहायला मिळतीये या 2 संघांमध्ये. एकीकडे तुम्ही पाहताय योगेश 11 सावरोली आणि त्यांच्या विरोधामध्ये जीवन 11 मोरबे. काही जबरदस्त मॅच पाहायला मिळतीये. हो इथे आपण पाहताय खराब बॉल हलक्या हाताने कट केलाय. बॉल सरळ चाललाय सीमा पार. विजयाचा शंखनाद करणारा विजयी चौकार आणि शेवटच्या क्षणाला मात्र मॅच जिंकली आहे ती जीवन 11 मोरबे टीमनं. कॉंग्रॅच्युलेशन टीम, हार्ड लक टीम, योगेश 11 सावरोली. दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा त्यांच्या पुढच्या प्रवासासाठी. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच, या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ज्यानं बॅटिंग करत असताना 9 बॉल मध्ये 20 धाबा बनवला आणि गोलंदाजी करत असताना 1 षटक हाताळलं आणि त्याच्यामध्ये धाबा त्यानं खर्च केल्या त्या 10 आणि विकेट मिळवल्या 2. तो धीरज पाहुण्यांचा मी स्वागत करतोय. या व्यासपीठावरती सन्माननीय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष डॉक्टर सुनील भाऊ पाटील उपस्थित आहेत. मी या स्पर्धेचे मुख्य आयोजक मंगेशजी तांडेल यांना विनंती करतो